अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। शिरोली औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीतून उघड्यावर सोडण्यात आलेल्या केमिकलयुक्त पाणी पिल्याने 5 बकऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या घटनेत 2 पिले गंभीर आजारी पडली होती। त्यांच्यावर वेळेत उपचार मिळाल्यामुळे त्यांची प्रकृती सुधारली आहे। या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी लोकप्रतिनिधींनी धाव घेऊन कंपनी मालकाला धारेवर धरले आणि त्यांच्यात झालेल्या वादानंतर मेंढपाळाला 75,000 रुपयांची आर्थिक मदत मिळवून देण्यात आली। शिरोली पुलाची तालुका हातकणंगले येथील मेंढपाळ संजय गंगाराम गावडे वय 38 राहणार बाळूमामा मंदिर शेजारी शिरोली पुलाची यांच्याकडे 150 मेंढ्यांचा कळप आहे। ते नेहमीप्रमाणे शिरोली व नागाव परिसरात मेंढ्या चारण्यासाठी नेत असतात। मंगळवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास शिरोली औद्योगिक वसाहतीमधून नागावच्या दिशेने जात असताना एका कंपनीने हीट ट्रीटमेंट केलेले केमिकलयुक्त पाणी पाईपेच्या साहाय्याने उघड्यावर सोडून दिले होते। हे पाणी कळपातील काही बकऱ्यांनी पिल्याने त्यांना अशक्तपणा आला आणि वाटेतच त्यांचा मृत्यू झाला। या घटनेत 5 बकऱ्या मयत झाल्या तर 2 पिले गंभीर आजारी पडली। तळसंदे येथील पशुवैद्यकीय डॉक्टरांना बोलावून पिल्लांवर उपचार केल्याने त्यांची प्रकृती आता स्थिर आहे। या घटनेची माहिती शिरोली गावातील लोकप्रतिनिधींना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली। तसेच केमिकलयुक्त पाणी उघड्यावर सोडल्याप्रकरणी कंपनी मालकाला धारेवर धरत जाब विचारला। यावरून कंपनी मालक आणि लोकप्रतिनिधी यांच्यात जोरदार शाब्दिक वादावादी झाली। अखेर या वादानंतर कंपनी मालकाकडून नुकसानग्रस्त मेंढपाळाला 75,000 रुपयांची आर्थिक मदत तात्काळ देण्याचे निश्चित करण्यात आले। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।